माझं नाव सूरज देवकर. आमचा MSD बोरगोड फार्म म्हणून फार्म आहे कासरवाडी फलटण मध्ये. सगळे बोर ॲनिमल आहेत आपल्याकडं. आणि हा जो मेल आहे हा इम्पोर्ट आहे फुल ब्लड आफ्रिकन. त्याचं नाव आहे डायमंड. त्याचं आत्ता वय 3 वर्ष. त्याचं वजन आत्ता 126 किलो. हा मेटिंगसाठी अवेलेबल आहे. त्याची जी आई आहे ती कामधेनू आहे फुल ब्लड. आणि ह्याचा जो बाप आहे फादर ते डायमंड हेक्टर हा ह्याचा वडील आहे. त्याचं वय आत्ता 3 वर्ष पूर्ण आहे. त्या 7-7ला 3 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे याला. हे फुल ब्लड आहे. जो इंडियन बोर आहे ह्याच्यात आणि ह्याच्यातमध्ये ते बोरमध्ये ॲनिमल एकच आहे बोरच. फक्त वेट गेन बॉडी स्ट्रक्चर ह्याच्यात पूर्णपणे डिफरन्स येतो म्हणजे फरक येतो. जर इंडियन बोरचं आपण मेटिंग केलं फिमेलला शेळीला तर त्याच्यापासून होणारं पिल्लू हे जर 3 किलोचं पिल्लू झालं तर ह्या नरापासून होणारं पिल्लू हे कमीत कमी 4 किलो तरी असणारच. आणि ह्याची वजन वाढ ही त्याच्यापेक्षा एक 1.5 पट तरी आपण म्हणू शकतो तरी पण चालेल. वजन वाढ ही पिल्लांना चांगल्या प्रकारे मिळते. त्याच्यासाठी फुल ब्लड हे आणि ॲनिमलमध्ये बॉडी स्ट्रक्चर लेंथ ह्याच्यात पण भरपूर फरक आहे. इंडियन बोर जे आहे ते आणि फुल ब्लड. आता आमच्याकडून खूप सारे लोक ह्याच्यापासून मेटिंग करून नेतात. त्याच्यानंतर जे ह्याच्यापासून होणारी पिल्लांची पैदास पण जास्त करून फर्स्ट टाईम डिलेवरीच्या फिमेलला पण 2-2 किड्स झाली म्हणजे 2-2 पिल्लं झाली. तर 90% पहिल्या शेळीला एकच पिल्लू होतं. पण ह्या नराचा रिझल्ट आला आम्हाला की जास्त करून एक 95% फिमेलला तर 2 पिल्लं झाली पहिल्या वेळेस. आणि बॉडी स्ट्रक्चर वजन 4-5 किलोचं पिल्लू म्हणतो. ज्यावेळेस पिल्लू जन्माला येतं त्यावेळेस वजन 4-5 किलो असतं. आता माझ्या फार्ममध्ये पण पिल्लं आहेत. मी तुम्हाला दाखवतो ते पण पिल्लं 1.5-2 महिन्याची पिल्लं 13-14-15 किलोपर्यंत येते. 1.5 महिन्यापर्यंतची पिल्लं. आणि भरपूर प्रमाणात पिळ्यांचं प्रमाण मला ह्या मेलपासून मिळालं. आणि डबलचं पण प्रमाण चांगलं मिळालं. मी आत्तापर्यंत मेटिंग केलेलं फिमेलमध्ये एकाही फिमेलला आत्तापर्यंत माझ्याकडं लोक म्हणतील की हे सांगतात काय पण आत्तापर्यंत माझ्याकडे एकाही फिमेलला सिंगल पिल्लू झालं ह्या मेलपासून. मी 6 जानेवारीला हा मेल आणला. त्याच्यानंतर आत्ता 6-7 महिने झाला हा मेल आणला. 7 महिन्यापासून मी 95 फिमेलला मेटिंग केलेलं आहे. माझ्या स्वतःचे 20 फिमेल मेटिंग केलेला. आणि महाराष्ट्रातून माझ्याकडे फिमेल येतात मेटिंगसाठी. 70 फिमेल मी मेटिंग केलं आत्तापर्यंत बाहेरच्या. 95 फिमेलला मी ह्याचं मेटिंग केलेलं. आणि जरी तुम्हाला फिमेल मेटिंग करायचं असतील तरी सुद्धा मेटिंगसाठी अवेलेबल आहे. तर आपण फिमेल घेतो आपल्या इथं घेऊन मेटिंग करून एक मेटिंग झाल्यानंतर 3-4 दिवस घेऊन देतो. जर खूप अंतर लांबून आणले असतील फिमेल